नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मुलुंड पूर्व, अरुणोदय नगर आणि इथल्या नेत्रा कुलकर्णी ताईला आता आपण भेटणार आहोत. नेत्रा डोळ्यात प्राण आणून वाट बघते त्या क्षणाची, कारण लग्न करून जायचंय ना आता त्या घरात. वाट बघते आमची नेत्रा ताई त्या क्षणाची, तो मुहूर्त आणि तो क्षण काही दिवसातच नेत्रा कुलकर्णीच्या आयुष्यात येणार आहे. तेव्हा आता चला शुभेच्छा देऊया आमच्या नेत्रा ताईला आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नाव सांगा. मी नेत्रा अजित कुलकर्णी. माझे होणारे मिस्टर अनिश देशपांडे, माझे बाबा अजित केशव कुलकर्णी, माझी आई पद्मा कुलकर्णी, माझे सासरे भास्कर देशपांडे आणि माझ्या सासूबाई तारा देशपांडे, ही माझी काकू सख्खी काकू, माझी ही बहीण सख्खी मोठी बहीण दीप्ती भोर. चला सगळ्यांची ओळख झालेली आहे, आता आपण गप्पांना सुरुवात करू. नमस्कार. नमस्कार. काय मग बालपण कुठलं? बालपण माझं इथेच घाटकोपर, आधी घाटकोपरला होते. आता मुलुंडमध्ये होतं. हां, आता मुलुंडला आहे. आणि म्हणजे सगळंच माझं शिक्षण वगैरे सगळं मुलुंडला लहानपणापासून, अगदी ज्युनियर KG पासून ते अगदी आता MBA पर्यंत सगळं मुंबईतच. अच्छा. आणि मग हे कुठे? माझं म्हणजे जमलं कॉलेजमध्ये असताना. कुठल्या? MBA फायनान्सला होते आम्ही, म्हणजे MBA फायनान्सला दोघांनी ॲडमिशन घेतली. म्हणजे तो पण एक योगायोगच आहे. काय योगायोग? त्याच्यामध्ये असं झालं कारण की पहिल्या वर्षी CETची एक्झाम मी 2007 साली दिली. तेव्हा मला वाटलं की नको, हे कॉलेज नुकतंच उघडलंय, मग काही गरज नाही आहे जायची. म्हणून मग मी 1 वर्ष थांबले आणि परत दुसऱ्या वर्षी अभ्यास करून मला तेच कॉलेज लागलं. आणि मी म्हटलं की आता नाही, 1 वर्ष थांबून चालणार नाही, मग आपण आता त्याच कॉलेजला ॲडमिशन घेऊ. आणि लकीली असं झालं की तिथेच मला त्यांनी, म्हणजे अनिशची तिथे भेट झाली. म्हणजे त्याच कॉलेजला त्यांनी पण त्याच वर्षी ॲडमिशन घेतलेली. आणि मग ॲडमिशन मला फी घ्यायला ते होते. नाही म्हणजे तिथेच अशी ओळख झाली, ओळख पटली. आणि म्हणजे पहिलं वर्ष तर सगळं अगदी पहिले 6 महिने तर काहीच ओळखच नव्हती. म्हणजे कॉलेजच्या पिकनिक्स वगैरे सगळ्या निघाल्या. 6 महिने अगदी सुरुवातीला लोणावळ्याला वगैरे आम्ही गेलेलो, तेव्हा तर लिटरली मला खूप त्याची भीती वाटायची. म्हणजे आमचा 8-10 जणींचा ग्रुप होता. त्याचे डोळे तुम्ही बघाल तर थोडेसे असे नशिले म्हणतो ना, थोडेसे तसे आहेत. त्यामुळे आम्ही आणि माझ्या मैत्रिणी म्हणायचो की नाही, हा खूपच बेवडा असेल. म्हणून आम्ही खूप घाबरलो. आणि लोणावळ्यावरून पहिल्यांदा येताना मग त्याची बरोबर सोबत होती डोंबिवलीपासून. आणि मग वाटलं की मैत्रीण म्हणाला नको, तो एकटाच आहे, मग आपण नको, ते बरोबर नाही वाटत. तो मग कसा, त्याने ड्रिंक्स वगैरे घेतल्या असतील, कारण तेव्हा जनरली MBAचं क्राऊड म्हटल्यावर ह्या सगळ्या पार्ट्या वगैरे चालायच्या. म्हणून मग म्हटलं की नको, आपण त्याच्याबरोबर नको जाऊया, आपण 2-3 जणी आहोत आणि एकटा बसमध्ये तो, म्हणून आम्ही आधी घाबरलो. पण नंतर 4-5 महिन्यानंतर अशी ओळख झाली. आम्ही एकत्र प्रेझेंटेशन्स दिले, सतत येणं जाणं, परीक्षा देणं. मग दोघांची खूप छान मैत्री झाली. आणि त्याच्यात त्याचा ग्रुप आणि आमच्या मुलींचा 8 जणींचा ग्रुप, आम्ही मर्ज झालो. आणि आमचा इतका मोठा छान ग्रुप झाला की त्याची सगळी ओळख पटली. मग नंतर की काय आहे, कसं आहे, म्हणजे एक स्वभाव कळला. तसेच आहेत की मग बदलले? नाही ते आहेत तसेच आहेत. पण नंतर हेही कळलं, माझ्या सगळ्या मित्रांनी सांगितलं की त्याला अजिबात सिगरेटपासून काहीच व्यसन नाही आहे. आणि माझी तेव्हा खात्री पटली. मैत्रिणी पण म्हणाल्या की बघ, म्हणजे आपण, आणि सगळी चिडवाचिडवी एकंदर सुरू झाली. मग थोड्या दिवसानंतर असं कळलं की त्याच्या दादाच्या लग्नात आम्ही पुण्याला गेलेलो. तेव्हा सगळ्यांनी विचारलं की आता तुला विचार करायला हरकत नाही आहे, नाहीतरी म्हणजे सगळ्या गोष्टी जमतायत तुमच्या आणि खूप छान अशी थिंकिंग गॅप पण जुळलेली आहे, मग विचार कर. मला थोडी म्हणजे अशी लिंक लागतच होती की आम्हाला काही डोळे आठवले नाही तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये मी अशी त्याच्या म्हणजे अशा प्रेमातच पडलेले, त्यामुळे त्याचे डोळे काय आठवतच नव्हते. बोलवा त्यांना. अनिश, नमस्कार. नमस्कार, बसा. बघू डोळे, डोळे बघू, डोळे. काय हो, तुम्हाला माहिती होतं तुम्हाला घाबरत होते? हो, पण नंतर उलटाच झालं की मीच घाबरायला लागलो तिला. काय हो असं काय? पण प्रपोज कोणी केलं? प्रपोज मीच केलं. कुठे? खारघरला, हिल साईडला.
खारघर. हो, आमचं कॉलेज तिथेच होतं सीबुड्सला. हा, मग कसं काय प्रपोज केलं? नॉर्मल आम्ही गेलो होतो फिरायला. मला त्यांनी सांगितलंही नाही अजिबात की कुठे जायचंय, आणि मी त्याच्या बाईकवरती आम्ही आधी खूप फिरायचो एकमेकांवर, तर तो मला म्हणाला चल आज, आणि नेहमी सतत आमच्याबरोबर ग्रुप असायचा, म्हणजे आम्ही कधीच दोघं एकटे कुठे तिला मी फिरत नव्हतो. हट्ट्याने असं वेगळं घेऊन गेलो पहिल्यांदा, कारण मग मी तेव्हाच सतत तिथे माझ्या तिला मैत्रिणींबरोबर असायचे. प्रपोज केलं. हा मला एक दिवस घेऊन गेला तिथे बाईकवरती आणि मला म्हणाला की चल जाऊया. म्हटलं वा काय सुंदर प्लेस आहे, आणि खारघर हिल्सला गेल्यावर म्हणजे ते तिकडचं निसर्ग सौंदर्य ते रम्य बघून मी एकदमच अजून जास्त रोमॅन्टिक झाले. मग तेव्हा त्याने मला असं विचारलं की काय म्हणजे त्याने विचारलं ते तोच सांगेल. एक मिनिट, एक काम करा, ते गुलाबाचं फुल आहे तो दिवस आठवा. खारघरमध्ये तुम्ही दोघेच आहात, म्हणजे त्या हिल्सवर, आणि तुम्ही आता त्यांना प्रपोज करता आहात. लक्षात आलं तिकडे एकच गुलाबाचं फुल आहे, तर कसं कराल? नेत्र, आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपण दोघं आज इतके 2 वर्ष एकत्र आहोत, तर तुला माझ्यावर आयुष्य काढायला जमेल? माझ्याशी लग्न करशील का? हो आवडेल. आता लगेच उत्तर दिलं, तेव्हा 2 दिवसांनी दिलं होतं. झकास. हा? थँक्यू. किती छान वाटलं.